Welcome students, myself Professor Vikrant Palaksha welcome you all in my YouTube channel Professor Vikrant Palaksha Education Hub. विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे माझ्या YouTube चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशा एज्युकेशन हब मध्ये स्वागत करतो. सो दिस इज द सेकंड व्हिडिओ लेक्चर ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आपण या व्हिडिओमध्ये व्हॅल्युएशन ऑफ गुडविल या संदर्भातलं सेकंड व्हिडिओ लेक्चर कंडक्ट करत आहोत. So in the previous lecture we have studied what is the meaning of goodwill, then what are the characteristics or features of the goodwill, types of the goodwill, need for valuation of goodwill and factors affecting on the goodwill valuation. इथपर्यंतचे मुद्दे आपण गेल्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहेत. Now in the today's video, आजच्या व्हिडिओमध्ये आपण we are going to learn methods of valuation of goodwill. कुठल्या मेथड नुसार गुडविलची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट केली जाते या सर्व मेथड आपण बघणार आहोत. सो देयर आर व्हेरियस मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल ऑफ एनी बिझनेस बेस्ड ऑन इट्स मार्केट व्हॅल्यू और प्रीवियस इयर प्रॉफिट्स और लॉसेस. तर या ठिकाणी विविध पद्धती आहेत की ज्या पद्धतींच्या माध्यमाने एखाद्या बिझनेसचं गुडविल हे त्या बिझनेसची मार्केट व्हॅल्यू किंवा त्या बिझनेसचे मागील वर्षांमध्ये असणारे प्रॉफिट किंवा लॉसेस यांच्या आधारे कॅल्क्युलेट केली जात असते. सो देर आर टोटली 3 मेथड्स ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. फर्स्ट ऑफ ऑल ॲव्हरेज प्रॉफिट, सेकंड सुपर प्रॉफिट अँड थर्ड कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट. प्रामुख्याने 3 मेथड या ठिकाणी आहेत. यातील पहिली मेथड आहे ॲव्हरेज प्रॉफिट, दुसरी आहे सुपर प्रॉफिट आणि तिसरी आहे कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट. सो अंडर द फर्स्ट that is average profit, पहिली मेथड जी आहे ॲव्हरेज प्रॉफिट, अंडर दॅट 2 सब मेथड्स आर देअर. त्याच्यामध्ये अजून 2 सब मेथड्स आहेत ॲव्हरेज प्रॉफिट अंतर्गत. त्यातली पहिली आहे सिंपल ॲव्हरेज प्रॉफिट आणि दुसरी आहे वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट. ओके. दुसरी मेथड सुपर प्रॉफिट, त्यामध्ये कुठलाही सब टाइप नाही, फक्त एकच मेथड ती आहे, ती म्हणजे सुपर प्रॉफिट. आणि तिसरी जी मेथड आहे कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट, देयर आर 2 सब टाइप्स. त्या ठिकाणी 2 उपप्रकार आहेत. फर्स्ट ऑफ ऑल कॅपिटलायझेशन ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट अँड सेकंड वन इज द कॅपिटलायझेशन ऑफ द सुपर प्रॉफिट. ओके. सो नाव वी आर गोइंग टू डिस्कस ऑल दीज मेथड्स इन डिटेल. तर आपण या सर्व मेथड्स आता डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर स्टार्टिंग फ्रॉम द ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, दॅट इज द बेसिक मेथड ऑफ द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. सुरुवात करत आहोत आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथडने, की जी गुडविल व्हॅल्युएशनची बेसिक मेथड आहे. सो व्हॉट इज दिस मेथड? दिस मेथड टेक्स इनटू अकाउंट द ॲव्हरेज प्रॉफिट्स फॉर द लास्ट फ्यू इयर्स अँड कॅल्क्युलेट्स द व्हॅल्यू ऑफ गुडविल ॲज सो मेनी इयर्स ऑफ परचेस. तर या मेथडमध्ये काय केलं जातं? तर या मेथडमध्ये मागील काही वर्षांचा ॲव्हरेज प्रॉफिट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जात असतो आणि जे काही नंबर्स ऑफ इयर्स त्या ठिकाणी असतील या नंबर्स ऑफ इयर्स परचेजच्या माध्यमाने गुडविलची व्हॅल्यू ही डिसाइड केली जाते. म्हणजे मागील वर्षाचे जे काही प्रॉफिट्स असेल, लॉस असेल, ते विचारात घेऊन त्यावरनं पहिल्यांदा ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट केला जातो आणि ॲव्हरेज प्रॉफिट फाइंड आउट केल्यानंतर जे काही नंबर्स ऑफ इयर्स परचेस आपल्याला दिलेले असतील त्याच्या माध्यमाने गुडविलची व्हॅल्यू ही फाइंड आउट केली जाते. सो 2 फॉर्म्युलाज आर हियर टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. या ठिकाणी 2 फॉर्म्युला आहेत गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. सो फर्स्ट फॉर्म्युला इज व्हॉट? ॲव्हरेज प्रॉफिट. पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? ॲव्हरेज प्रॉफिट. व्हॉट इज द ॲव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युला? व्हेरी सिंपल. So first of all you have to calculate total profits minus loss if any loss are given. काय करायचंय? टोटल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचे सर्व, त्यामधनं लॉस ची काही अमाउंट असेल तर तेवढी अमाउंट वजा करायची दिलेली असेल तर, अँड इट इज डिवायडेड बाय द नंबर ऑफ इयर्स. आणि जेवढ्या नंबर ऑफ इयर्स साठी तो प्रॉफिट लॉस दिलेला असेल तेवढ्या नंबर ऑफ इयर्सने त्याला भागाकार करायचा आहे. सो दिस इज द फॉर्म्युला फॉर द कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. व्हॉट इज द फॉर्म्युला? ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट्स मायनस लॉस इफ एनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ॲव्हरेज प्रॉफिट बरोबर टोटल प्रॉफिट वजा लॉस जर काही दिलेला असेल तर भागिले नंबर ऑफ इयर्स, या माध्यमाने आपण ॲव्हरेज प्रॉफिटची अमाउंट त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार. अँड देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल बाय दिस फॉर्म्युला. आणि त्यानंतर आपण गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार. द फॉर्म्युला इज व्हेरी सिंपल.
व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. काय करायचंय, ॲव्हरेज प्रॉफिट जो आपण पहिल्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला त्याला मल्टिप्लाय करायचंय. कशाने मल्टिप्लाय करायचंय, नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस, यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ गुडविल. नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस ने ॲव्हरेज प्रॉफिटला मल्टिप्लाय करायचं आणि जे उत्तर येईल ते असेल तुमची गुडविलची व्हॅल्यू. नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस आपल्याला प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलेले असणार आहेत. सो इन दिस वे, बाय द यूज ऑफ द ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, you have to calculate the value of goodwill. अशा प्रकारे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड ने गुडविल ची व्हॅल्यू त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करायची आहे. क्लिअर, अंडरस्टूड? सो दिस इज द ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. अशा प्रकारे ही आहे ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. आफ्टर दॅट द सेकंड मेथड इज द वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. दुसरी जी मेथड या ठिकाणी आहे ती आहे वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. So this method is usually used in the instances of alterations of profit while also focusing on the current year's profit. ज्या वेळेस प्रॉफिट मध्ये अल्टरेशन केले जातात आणि जास्तीत जास्त फोकस हा करंट इयर प्रॉफिट वर असतो, त्यावेळेस या मेथडचा प्रामुख्याने त्या ठिकाणी गुडविल कॅल्क्युलेशन साठी उपयोग केला जात असतो. सो फर्स्ट ऑफ ऑल, अंडर दिस मेथड वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट इज फाइंड आउट. काय केलं जातं या मेथड मध्ये, पहिल्यांदा वेटेड ॲव्हरेज प्रॉफिटची अमाउंट ही कॅल्क्युलेट केली जाते. कशी कॅल्क्युलेट केली जाते, टोटल प्रॉडक्ट्स डिवायडेड बाय टोटल वेट्स. काय, टोटल प्रॉडक्ट्स म्हणजे जेवढे काही प्रॉडक्ट्स दिलेले असतील तेवढे प्रॉडक्ट्स डिवायडेड बाय टोटल वेट्स. म्हणजे प्रत्येक प्रॉडक्टला वेट हे असाइन केलं जात असतं. त्यामुळे टोटल प्रॉडक्टची संख्या भागिले टोटल वेटची संख्या, याच्यावरनं जी अमाउंट आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट होईल, that amount is called as a weighted average profit. त्यालाच आपण काय म्हणतो, सो weighted average profit. So the weighted average profit is determined by this formula, that is total products divided by total weights. Okay, once you get the weighted average profit there, then you have to do the valuation of goodwill. आता आपल्याला weighted average profit ची अमाउंट मिळाल्यानंतर मग या अमाउंट नंतर आपण काय करणार आहोत, गुडविलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि त्यासाठी फॉर्म्युला अगदी सिंपल आहे. सिंपल फॉर्म्युला इज देयर, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज इक्वल टू वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस या ठिकाणी आपण करणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला जो फॉर्म्युला मिळेल, जे उत्तर मिळेल त्या उत्तराला आपण त्या ठिकाणी म्हणणार आहोत व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. सो देयरफॉर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज इक्वल टू वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. सो दिस इज द वेटेड ॲव्हरेज प्रॉफिट मेथड. नाउ द नेक्स्ट वन, इम्पॉर्टंट वन, व्हॉट इज दॅट, सुपर प्रॉफिट मेथड. अत्यंत महत्वाची पद्धती आहे आणि जी पद्धती काय म्हणतोय आपण त्याला, सुपर प्रॉफिट मेथड. सो व्हॉट इज दॅट, सुपर प्रॉफिट इज द एक्सेस ऑफ एस्टिमेटेड फ्युचर प्रॉफिट दॅन द नॉर्मल प्रॉफिट. पहिल्यांदा सुपर प्रॉफिट म्हणजे काय हे समजून घ्या. सुपर प्रॉफिट म्हणजे काय, इज द एक्सेस ऑफ एस्टिमेटेड फ्युचर प्रॉफिट दॅन द नॉर्मल प्रॉफिट. म्हणजे नॉर्मल प्रॉफिट पेक्षा भविष्यातला जो एस्टिमेटेड फ्युचर प्रॉफिट असेल त्याची जी जास्तीची अमाउंट असेल, एक्सेस अमाउंट असेल, त्या अमाउंटला या ठिकाणी सुपर प्रॉफिट असं म्हटलं जात असतं. सो इट इज द एक्सेस ऑफ एस्टिमेटेड फ्युचर प्रॉफिट दॅन द नॉर्मल प्रॉफिट. नॉर्मल प्रॉफिट पेक्षा जास्त असणारा एस्टिमेटेड फ्युचर प्रॉफिट म्हणजेच काय, सुपर प्रॉफिट. इट इज अ वे ऑफ डिटरमाइनिंग द एक्स्ट्रा प्रॉफिट्स दॅट आर अर्न बाय द बिझनेस. म्हणजे जे एक्स्ट्रा प्रॉफिट बिझनेसने मिळवलेले आहेत ते शोधण्याची पद्धती म्हणजेच काय, सुपर प्रॉफिट. ओके, अंडरस्टूड. नाउ बाय द यूज ऑफ सुपर प्रॉफिट हाऊ द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल इज डन. आता कशा पद्धतीने सुपर प्रॉफिटच्या माध्यमाने या ठिकाणी गुडविलची व्हॅल्यू ही डिटरमाइन केली जाते हे आपण बघूया. सो फर्स्ट ऑफ ऑल, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट इज डन. जसं आपण ॲव्हरेज प्रॉफिटच्या स्लाइड मध्ये बघितलं, दिस ॲव्हरेज प्रॉफिट स्लाइड, हे बघा या पहिला जो फॉर्म्युला आहे, ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट्स मायनस लॉस इफ एनी डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. या फॉर्म्युल्याच्या माध्यमाने सुपर प्रॉफिट मेथड मध्ये पहिल्यांदा काय कॅल्क्युलेट केला जातो, ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो.
ओके, पहिल्यांदा आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे, ऍव्हरेज प्रॉफिट फॉर्म्युलानुसार ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. वन्स द ऍव्हरेज प्रॉफिट इज कॅल्क्युलेटेड द नेक्स्ट कॅल्क्युलेशन ऑफ नॉर्मल प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर मग पुढची जी अमाऊंट आपण फाइंड आउट करणार आहे ती अमाऊंट काय आहे, नॉर्मल प्रॉफिट. काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला सेकंड स्टेप मध्ये, या ठिकाणी सुपर प्रॉफिट मेथड मध्ये नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. आणि कॅल्क्युलेशन फॉर नॉर्मल प्रॉफिट द फॉर्म्युला इज कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कसा कॅल्क्युलेट करणार नॉर्मल प्रॉफिट, नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉईड गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. अंडरस्टूड. आता यामध्ये कॅपिटल एम्प्लॉईड म्हणजे काय, कॅपिटल एम्प्लॉईड इज ऑल्सो कॉल्ड एज अ नेट व्हॅल्यू ऑफ असेट्स. कॅपिटल एम्प्लॉईडचं दुसरं नाव काय, नेट व्हॅल्यू ऑफ असेट्स, म्हणजे असेटची नेट व्हॅल्यू, यालाच आपण कॅपिटल एम्प्लॉईड म्हणतो. सो कॅपिटल एम्प्लॉईड इज द कॅपिटल इन्व्हेस्टेड इन द बिझनेस. बिझनेस मध्ये जे कॅपिटल इन्व्हेस्ट केलेलं असतं किंवा बिझनेसच्या असेटची जी नेट व्हॅल्यू असते त्यालाच या ठिकाणी कॅपिटल एम्प्लॉईड म्हटलं जातं. त्यानंतर नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, इट इज द रेट ऑफ रिटर्न इंटरनली अर्न बाय द अदर फर्म्स. म्हणजे अदर फर्म्स ज्या रेटने रिटर्न मिळवतात त्या रेटला नॉर्मल रेट ऑफ रिटर्न असं म्हटलं जातं. क्लियर. बोथ द व्हॅल्यूज विल बी गिवन इन द प्रॉब्लेम. दोघेही अमाऊंट म्हणजे कॅपिटल एम्प्लॉईड, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, या दोनही अमाऊंट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या असतील. त्यामुळे सेकंड स्टेप मध्ये काय कॅल्क्युलेट केलं आपण, नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. कसा कॅल्क्युलेट केला, कॅपिटल एम्प्लॉईड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. क्लियर, अंडरस्टूड. देन इन द थर्ड स्टेप वी हॅव टू कॅल्क्युलेट द सुपर प्रॉफिट. तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करणार आहोत, कॅल्क्युलेट करणार आहोत सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. कसा कॅल्क्युलेट करणार आहोत आपण, सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट वजा नॉर्मल प्रॉफिट. स्टेप नंबर 1 मध्ये जो आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केला त्यामध्ये स्टेप नंबर 2 मध्ये कॅल्क्युलेट केलेला नॉर्मल प्रॉफिट वजा करायचा आणि यावरनं जे तुम्हाला फिगर मिळेल दॅट इज द सुपर प्रॉफिट. जी अमाऊंट आपल्याला मिळाली ती अमाऊंट काय असणार आपली, सुपर प्रॉफिट. सो इन द स्टेप नंबर 3 अंडर दिस मेथड व्हाट वी हॅव टू डिटरमाइन super profit. And now in the final and fourth step we have to calculate the value of goodwill. आणि शेवटच्या स्टेप मध्ये आपण सुपर प्रॉफिट मेथड नुसार गुडविल ची व्हॅल्यू या ठिकाणी कॅल्क्युलेट करणार आहोत. आणि त्यासाठी आपला फॉर्म्युला आहे गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट मल्टिप्लाइड बाय नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस. काय आहे फॉर्म्युला, सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी, सॉरी, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल साठी अंडर द सुपर प्रॉफिट goodwill is equal to super profit multiplied by number of years of purchase. म्हणजे तिसऱ्या स्टेप मध्ये जो आपण सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केलेला आहे त्याला मल्टिप्लाय करणार आहोत आपण नंबर ऑफ इयर्स ऑफ परचेस ने. अंडरस्टूड. सो इन दिस वे दिस इज द सुपर प्रॉफिट मेथड. अशा प्रकारे ही आहे सुपर प्रॉफिट मेथड. अंडरस्टूड. एकदा परत एक्सप्लेन करतो मी. सुपर प्रॉफिट मेथड मध्ये पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन करणार ऍव्हरेज प्रॉफिटचं. त्यासाठी फॉर्म्युला असणार आपला ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट्स मायनस लॉस इफ एनी डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. देन इन द सेकंड स्टेप वी आर गोइंग टू कॅल्क्युलेट द नॉर्मल प्रॉफिट अँड फॉर दैट फॉर्म्युला इज नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. In the third step, we have to calculate the super profit, and for that the formula is super profit is equal to average profit minus normal profit. And in the last step, we have to determine the value of goodwill under the super profit method, and for that the formula is goodwill is equal to super profit multiplied by number of years of purchase. Okay, so in this way it is the super profit. Clear, understood? Now the last method we are going to learn, that is the capitalization method. And in the capitalization method two methods are there. First one is the capitalization of average profit and second is the capitalization of super profit. So first of all, capitalization of average profit method. What is that? Under this method the average profit is capitalized on the basis of normal rate of return and amount of goodwill is calculated. काय केलं जातं या ठिकाणी, average profit capitalize केला जातो नॉर्मल रेट ऑफ रिटर्नच्या बेसिसने आणि मग गुडविल ची व्हॅल्यू ही फाइंड आउट केली जाते. कसं आता या ठिकाणी व्हॅल्यू फाइंड आउट करायची हे आपण बघूया. फर्स्ट ऑफ ऑल कॅल्क्युलेट द ऍव्हरेज प्रॉफिट. पहिल्यांदा काय करायचं आहे, आपण ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू
total profits minus loss if any divided by number of years of purchase. Clear, understood? अशा प्रकारे ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. त्यानंतर कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. ऍव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर काय कॅल्क्युलेट करायचं आहे आपल्याला? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. आणि त्यासाठी फॉर्म्युला सिंपल आहे. ऍव्हरेज प्रॉफिट जो आता आपण पहिल्या स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केला, डिवाइडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिप्लाइड बाय 100. या फॉर्म्युल्याच्या मदतीने आपण काय कॅल्क्युलेट करणार? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. फॉर्म्युला परत ऐका, काय आहे फॉर्म्युला? ऍव्हरेज प्रॉफिट डिवाइडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इनटू 100. ऍव्हरेज प्रॉफिट भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले 100. या फॉर्म्युल्याच्या माध्यमाने आपण कोणती व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली? कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट, ऍव्हरेज प्रॉफिट. एकदा आपल्याला कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मिळाली की मग आपण शेवटच्या फॉर्म्युलाने कॅल्क्युलेट करणार आहोत काय? व्हॅल्यू ऑफ गुडविल. आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे गुडविल इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट मायनस कॅपिटल एम्प्लॉयड. काय फॉर्म्युला या मेथडचा, गुडविल कॅल्क्युलेशनचा? गुडविल इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ प्रॉफिट मायनस कॅपिटल एम्प्लॉयड. ओके, सो दिस इज द ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. एकदा मी परत एक्सप्लेन करतो. ऍव्हरेज कॅपिटलायझेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मेथड नुसार पहिले स्टेप आहे आपली ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. त्यासाठी फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट्स मायनस लॉस इफ एनी डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केल्यानंतर पुढची अमाउंट आपण कॅल्क्युलेट करणार आहोत, कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले 100. आणि मग आपण सर्वात शेवटी कॅल्क्युलेट करणार आहोत गुडविलची व्हॅल्यू. त्यासाठी फॉर्म्युला आहे गुडविल इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मायनस कॅपिटल एम्प्लॉयड. क्लियर, अंडरस्टूड? सो दिस इज द कॅपिटलायझेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. And now the last method we are going to learn, that is what? Capitalization of super profit method. So under this method, super profit is capitalized on the basis of normal rate of return, and then the value of goodwill is calculated. या ठिकाणी काय केलं जातं की सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला जातो नॉर्मल रेट ऑफ रिटर्नच्या बेसिसने. आणि मग या ठिकाणी गुडविलची व्हॅल्यू ही फाइंड आउट केली जात असते. क्लियर? तर या ठिकाणी स्टेप्स आहेत. पहिल्या स्टेप मध्ये आपण काय करणार? सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. काय करणार? वी हॅव टू कॅल्क्युलेट अ सुपर प्रॉफिट. ज्या स्टेप आपण सुपर प्रॉफिट मेथड मध्ये बघितल्या, पहिल्या 3 स्टेप सुपर प्रॉफिट मेथडच्या पहिल्या 3 स्टेप नुसार या मेथड मध्ये म्हणजे कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड मध्ये आपण काय करत आहोत? सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करत आहोत. त्या ठिकाणी पहिली स्टेप काय आहे? कॅल्क्युलेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट. त्यासाठी फॉर्म्युला आहे ऍव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट्स मायनस लॉस इफ एनी डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. ओके, त्यानंतर नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा. नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी फॉर्म्युला आहे कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. कॅपिटल एम्प्लॉयड गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आणि ऍव्हरेज प्रॉफिट नॉर्मल प्रॉफिट मिळाल्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करणार? सुपर प्रॉफिट. आणि सुपर प्रॉफिटचा फॉर्म्युला काय? ऍव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट. तर सुपर प्रॉफिट मिळाल्यानंतर मग गुडविलची व्हॅल्यू आपण या मेथड नुसार फाइंड आउट करणार आहोत. आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट डिवाइडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिप्लाइड बाय 100. काय फॉर्म्युला? कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड साठी गुडविल कॅल्क्युलेट करण्याचा सुपर प्रॉफिट भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले 100. Whatever the amount we get, that amount will be our final answer. So in this, once again I am repeating the steps of this method. या मेथडच्या मी तुम्हाला स्टेप रिपीट करतो परत. फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितलंय आपल्याला? सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायला सांगितलं पहिल्यांदा. तर सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याच्या 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट स्टेप ऍव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. त्यासाठी फॉर्म्युला टोटल प्रॉफिट्स मायनस लॉस इफ एनी डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. यामध्ये सेकंड स्टेप नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करणार. नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला कॅपिटल एम्प्लॉयड मल्टिप्लाइड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. आणि त्यानंतर या ठिकाणी तिसरी स्टेप आहे सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्याची. आणि त्यासाठी फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ऍव्हरेज प्रॉफिट मायनस
नॉर्मल प्रॉफिट. अशा प्रकारे आपण सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट केला आणि मग फायनल जो काय आपला फॉर्म्युला असेल गुडविलचा, त्यामध्ये ही व्हॅल्यू आपण पुट अप करणार आणि गुडविल कॅल्क्युलेशनचा फॉर्म्युला आहे सुपर प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिप्लाइड बाय 100. सुपर प्रॉफिट भागिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले 100. क्लियर? सो इन दिस वे these are the several methods of the goodwill calculation. अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण काय बघितलं? गुडविल व्हॅल्युएशनच्या मेथड. यामध्ये पहिल्यांदा ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. ऍव्हरेज प्रॉफिट मेथड मध्ये दोन मेथड बघितल्या आपण. ऍव्हरेज प्रॉफिट, सिंपल ऍव्हरेज प्रॉफिट मेथड, त्यानंतर वेटेड ऍव्हरेज प्रॉफिट मेथड. त्यानंतर आपण दुसरी मेथड बघितली सुपर प्रॉफिट मेथड. त्यानंतर फायनली आणि थर्ड मेथड बघितली कॅपिटलायझेशन ऑफ प्रॉफिट मेथड. त्यामध्ये पहिली मेथड होती कॅपिटलायझेशन ऑफ ऍव्हरेज प्रॉफिट मेथड आणि त्यानंतर कॅपिटलायझेशन ऑफ सुपर प्रॉफिट मेथड. ओके, सो दीज आर द मेथड्स ऑफ व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. या सर्व काय आहेत? गुडविल व्हॅल्युएशनच्या मेथड. ओके, सो वी स्टॉप हियर इन दिस व्हिडिओ. आपण या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये थांबूया. इन द नेक्स्ट व्हिडिओज वी आर गोइंग टू सॉल्व द प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स रिलेटेड टू द व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. आणि या ज्या मेथड्स बघितल्या आहेत या मेथड मध्ये येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. सो वी स्टॉप हियर. आपण आता या ठिकाणी थांबूया. आय रिक्वेस्ट यू ऑल काइंडली सबस्क्राइब माय यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशाह एज्युकेशन हब and share this video with your friends. सर्वांनी जरूर माझे YouTube चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशाह एज्युकेशन हब सबस्क्राइब करावे आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणी मित्रांपर्यंत शेअर करावा. धन्यवाद. थँक्यू.